सर 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 2 मिनटं. आज 26 जानेवारीबद्दल काही संदेश देऊ शकता तुम्ही? संदेश बघू, प्रयत्न करतो. प्लीज सर. आज प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी अतिशय महत्त्वाचा दिवस. आज खऱ्या अर्थाने भारत स्वतंत्र झाला. 15 ऑगस्टला आपण स्वतंत्र डिक्लेअर झाला आपल्याला. पण आज सर्व प्रशासकीय बाबी आपल्या देशाच्या, आपल्या लोकांच्या हातामध्ये दिल्या गेल्या आणि त्यांचा युनियन जॅक उतरवून आपला तिरंगा फडकवला गेला. परंतु मेसेज वगैरे देणं हे मला जरा कठीण वाटतं नेहमी. तरी पण आपण विचारले म्हणून मी 2 शब्द बोलीन, खास करून या देशातल्या युवा पिढीबद्दल. मी आज जे बघतोय, आज जवळजवळ 31 वर्ष मी सेवा करतोय आणि ते जे काय माझं ऑब्झर्वेशन आहे त्याच्यावरून मी एक गोष्ट जरूर सांगू शकेन, ती ही की आपल्या देशातला जो युवा वर्ग आहे, जो पुढे उद्याचा नागरिक आहे, या देशाचं भवितव्य आहे, तो अत्यंत कमजोर होत चाललेला आहे. शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या कमजोर पडतोय. का? कारण खूप व्यसनं वाढत चाललेत. आज महसूल विभाग म्हणजे दारूचा जो येतो त्याचा या 4 वर्षात 5 वर्षात 1.5 पट झालेला आहे. याचा अर्थ काय? 1.5 पट दारू जास्त विक्री जायला लागलेली आहे. गुटखा, सिगरेट हे सुद्धा व्यसन कमी होत नाही आहे आणि त्याच्याही पुढे जात आहेत तरुण पिढी. आणि त्यामुळे ती अत्यंत आळशी होत चालले. त्यांना मेहनत करायची नाही आहे आणि म्हणून ही आपल्या देशाला मारक ठरणारी गोष्ट आहे. आज आपले पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदीजी हे इतके कणखरपणे काम करत आहेत. वयाच्या 74व्या वर्षी ते फक्त 4 तास 3 तास झोप घेत आहेत, आराम करत आहेत आणि देशासाठी काम करत आहेत दिवस रात्र. अरे एवढं तरी लक्षात घ्या सगळ्यांनी. त्यांच्या एवढं नका काम करू, पण थोडं तर करा आणि फिट राहा. असं या वयात ते जे फिट राहतात तसं राहण्याचा प्रयत्न करा. एवढंच मला तुम्हाला मी इकडे सांगू शकेन. यापेक्षा जास्त मला बोलता येत नाही. जय हिंद. थँक्यू सर. तुम्हाला पण 26 जानेवारीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. ओके.